नमस्कार सर्वांना, मी शुनंदा गवडे. मामाचं गाव हरवलं ही कविता आज मी तुम्हाला सर्वांना ऐकवणार आहे. खरं तर ही कविता एका स्पर्धेसाठी मी बनवलेली आहे. सर्वांनी ऐकलेलं आहे की मामाचं पत्र हरवलं, पण इथून पुढे नवीन गाणं येणार. माझ्या मामाचं गाव हरवलं ते कुणाला सापडलं, माझ्या मामाचं गाव हरवलं ते कुणाला सापडलं. अगोदर सुट्ट्या कधी लागणार शाळेला, मामा सारखं फोन करून विचारायचा. अगोदर सुट्ट्या कधी लागणार शाळेला, मामा सारखं फोन करून विचारायचा. आता सुट्ट्या संपत आल्या तरी मामाचा साधा फोन नाही. आता सुट्ट्या संपत आल्या तरी मामाचा साधा फोन नाही. आता मामाला जॉब पुढे भाची आठवत नाही. आता जॉब पुढे मामाला भाची आठवत नाही. आता तो त्याच्याच विचारामध्ये गुंतला आहे. 4 दिवसाची मिळालेली सुट्टी गावी घालू की शहरात, त्याच्याच पुढे मोठा प्रश्न पडला आहे. 4 दिवसाची मिळालेली सुट्टी गावी घालू की शहरात, त्याच्याच पुढे मोठा प्रश्न पडला आहे. कशाला ये जा करायची गावी, तो आजी आजोबांना शहरात दिवाळीला नेण्याच्या विचारात आहे. कशाला ये जा करायची गावी, तो आजी आजोबांना शहरात दिवाळीला नेण्याच्या विचारात आहे. आजी आजोबांनी तर साफ नकार दिला दिवाळीला शहरात. शहरात दिवाळीला. म्हणाले आमची नातवंड येतील ना आमच्याकडे दिवाळीला. यांची अशी कसरत पाहता कुठे जावं वाटत नाही दिवाळीला. आता मामाचं गाव हरवत चाललं आहे प्रत्येक नवीन येणाऱ्या दिवाळीला. सांगा बरं कुठे अगोदरच्या सारखे दिवस राहिले. सांगा बरं आता कुठे मामा आवर्जून नेतो फिरायला. बाहेर फिरायला नाही म्हटलं तरी मामा लागतोच चिडायला. आता अगोदरच्या सारखं मामाचं गाव राहिलं नाही. आता भाचे मामाकडे जाण्याचा हट्ट करत नाही. आता ते सर्व सुट्ट्या आपल्या गावीच काढतात. अगोदर दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की घाई असायची मामाच्या गावाला जाण्याची. वेगळीच मज्जा यायची आजीच्या हातचा लाडू खाण्याची. आता तर आजीलाच उसना लाडू मिळतो आहे. आता मामाच्या गावाला जावं वाटत नाही. हरवलं माझ्या मामाचं गाव सापडेल की नाही सांगता येत नाही. कुणाकुणाचं सांगते बरं कमी, सर्वांचे मामा सारखे नाही. हरवलं माझ्या मामाचं गाव तुमचं मात्र हरवू नये. कविता तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगू शकता. धन्यवाद.